की लोक जे म्हणतात की माझी टाच दुखते आहे. आता जर का तुमचा पायाचा आर्च असा आहे तर तुमचा इथे पण बरोबर वेट येतं, इथे पण बरोबर वेट आहे जेव्हा तुम्ही वॉक करता. पण हा कोलॅप्स्ड आहे जर का आर्च तुमचा, तर इथे टाचेवरती जास्त प्रेशर येईल. तुमचे पाय जेव्हा चप्पल घालता, जोडे घालता, तेव्हा तुमचे असे दबून जातात. आधीच्या काळात पादुका घालायचे जेव्हा पूर्ण पाची बोटं असे वेगळे राहायचे. तर ब्रॉड फुटवेअर हा चलन होता. बट आता नॅरो इज द फॅशन. पण त्या फॅशनच्या मागे पायाचं कंडिशनिंग, पायाची हेल्थ ही टोटल इग्नोर्ड होते, ज्याच्यामुळे फूट पेन्स, फूट प्रॉब्लेम्स अतिशय वाढत आहे. देर इज वन फूट इश्यू दॅट इज नोन ॲज हॅलस व्हॅल्गस. त्याला बनियन म्हणतात. बनियन म्हणजे तुमच्या अंगठा जो असतो पायाचा, ती हड्डी बाहेर येते अशी. तर त्या हड्डीच्या बाहेर असण्या जाण्यामुळे सगळे बोटं वाकडे होतात ओव्हर द टाईम. आणि मोर दॅन 60% ऑफ द बॉडी वेट तुमचं टाचेवरती नाही आलं पाहिजे आणि मोर दॅन 40 समोर नाही गेलं पाहिजे. कुठल्या टाईपची चप्पल माझ्यासाठी सुटेबल आहे हे कसं ओळखायचं? सर जनरली आता जर ट्रेंडिंग बघितलं तर क्रॉक्स खूप जण घालतात. सो काय सांगाल, म्हणजे क्रॉक्स लॉंग रनला आपल्या फूटसाठी चांगले असतात का? फर्स्ट ऑफ ऑल उत्कर्ष सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ए बी इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. सो जसं की सर, आज एक इम्पॉर्टंट टॉपिकवर आपण बोलणार आहोत, जसं की फूट पेन असेल किंवा आपलं खूप जणांची टाच दुखती. सो हे जे मेन कारण काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, ॲज वेल ॲज सोल्युशन ह्याच्यावर काय आहे. सो हे सगळ्या गोष्टी तर डिस्कस करणारच आहोत. फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करताना काय सांगाल? तर आमच्या कंपनीचं नाव आहे टेकास फुटकेअर. तर वी आर म्हणजे आम्ही डेडिकेटेड फुटवेअर स्टोअर फॉर तुमच्या फूट पेन्स करता हे आम्ही बनवतो. तर आम्ही पायाचा आधी स्कॅन करतो. तर हे पायाचा स्कॅन हा थोडा नवीन कन्सेप्ट आहे इंडियामध्ये, कारण की सगळ्यांना ब्लड टेस्ट माहिती आहे, सगळ्या टेस्ट माहिती आहे, बट कोणाला हे नाही माहिती की पायाचा स्कॅन पण केला जातो. आता प्रॉब्लेम कसा आहे की पाय इतका इग्नोर्ड आहे इंडियात की आपण आंघोळ करताना पण पाय कितीदा धुतो, तेवढं इग्नोर्ड असतं ते. आणि आपली फूट इज द फाउंडेशन ऑफ द बॉडी. जर का पायाचं, जसं की बिल्डिंग बनवताना तुमचं फाउंडेशन खराब आहे तर बिल्डिंग कोसळेल, तसंच पाय जर का तुमचे खराब असतील तर तुमचं शरीर पण कोसळेल. तर तुमचं पायाने तुमच्या बॉडीचं पूर्ण अलाइनमेंट, पॉश्चर हे सगळं कनेक्टेड राहतं, बट पाय सगळ्यात इग्नोर्ड राहतात. तर त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला आम्ही आयडेंटिफाय केलं. मग आम्ही हे पाहिलं की इंडियामध्ये अशा रिटेल स्पेसेसमध्ये फूट स्कॅन हा होत नाही, आणि ज्या गोष्टींबद्दल लोकांना माहिती नाही त्या गोष्टींबद्दल लोक पैसे नाही देणार. करेक्ट. तर त्याकरता आम्ही आमच्या स्टोअरमध्ये अशी थीम आहे की तुम्ही या, तुम्ही फ्रीमध्ये पायाचा स्कॅन करा. आमच्याकडे डॉक्टर्स असतात, फिजिओथेरपिस्ट, ज्यांना फूट अँड अँकलमध्ये जास्त एक्सपर्टीज असते. तर त्यांचं काम असतं ते पायाचा स्कॅनचा तपास करून तुम्हाला तुमच्या पायाच्या हिशोबाने, तुमच्या प्रेशरच्या हिशोबाने फुटवेअर्स किंवा इन्सोल्स किंवा शूज, जे ऑर्थोच्या चपला राहतात, त्या आम्ही सजेस्ट करतो. आम्ही ऑर्थोच्या चपला अशा बनवतो, म्हणजे फॅशनेबल बनवतो आणि अशा करतो की त्या तुम्ही डे टू डे यूजमध्ये केल्या पाहिजे, यूज झाल्या पाहिजे, आणि त्या वाटल्या नाही पाहिजे त्यांना पाहून की त्या ऑर्थोच्या चपला आहेत. कारण की लोकांच्या माइंडसेटमध्ये, डोक्यांमध्ये तेच असतं की ऑर्थो की चप्पल गंदी दिखते, ऑर्थोची चप्पल घाणच राहते, ती आम्ही बाहेर नाही घालू शकत, ती घरपुरतीच असते. तर त्याकरता हा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही अशा फॅशनेबल ऑर्थोपेडिक चपला बनवल्या की ज्या वाटल्या नाही पाहिजे, ज्याच्यात तुमचा ऑर्थोचा काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करता आणि त्यांनी तुमचं सगळं रिलीफ होतं. ओके. सो सर, जसं की आज जर आपण इंडियामध्ये बघितलं किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये बघितलं तर की कॉमन प्रॉब्लेम आपण बघतोय की बेसिकली काही जणांचे असं काम आहे जे स्टँडिंग आहे, म्हणजे दिवसभर त्यांना थांबावं लागतं एका जागी, आणि खूप जणांना मग आपण म्हणतो फूट पेन होतं, पाय खूप दुखतात, किंवा मग त्याचं काय कारण काय सांगाल का? म्हणजे ते जे दुखणं आहे त्याचं लिंक कुठेतरी फुटवेअरवर आहे का, की चप्पल जे त्या टाईपचे घालतात सो त्यावर ते बेसिकली लिंक आहे का? काय सांगाल, म्हणजे रिलेशन काय नेमकं ह्याच्यामध्ये? तर चांगला प्रश्न विचारला तुम्ही. एक होतं कसं ना सर की आजकाल फॅशनेबल चपलांचा ट्रेंड भरपूर आहे, की लोकांना लाईक स्पेसिफिकली गर्ल्स, मुलींना त्यांची चप्पल, साडींच्या चप्पल दिखाना जरुरी आहे, हा वाला कन्सेप्ट जास्त असतो की पूर्ण फोटो घ्या आमचा, आम्हाला चप्पल दाखवायची आहे. त्याच्यात कसं होतं ना, खूपदा आपण आपल्या फूट हेल्थला विसरून जातो. आता देर इज वन फूट इश्यू दॅट इज नोन ॲज हॅलस व्हॅल्गस. त्याला बनियन म्हणतात. बनियन म्हणजे तुमच्या अंगठा जो असतो पायाचा, ती हड्डी बाहेर येते अशी. तर त्या हड्डीच्या बाहेर असण्या जाण्यामुळे सगळे बोटं वाकडे होतात ओव्हर द टाईम. आता 1975-76च्या आधी बनियन हा कन्सेप्टच नव्हता.
हा कन्सेप्ट तेव्हा इंट्रोड्यूस झाला जेव्हा आपण पॉइंटेड फुटवेअर्स हे सगळे इंट्रोड्यूस झाले जेव्हा. त्याच्यानंतर तुमचे पाय जेव्हा चप्पल घालता, जोडे घालता, तेव्हा तुमच्या असे दबून जातात. आधीच्या काळात पादुका घालायचे जेव्हा पूर्ण पाची बोट असे वेगळे राहायचे. तर ब्रॉड फुटवेअर हा चलन होता. बट आता नॅरो इज द फॅशन. पण त्या फॅशनच्या मागे पायाचं कंडिशनिंग, पायाची हेल्थ ही टोटल इग्नोर्ड होते, ज्याच्यामुळे फूट पेन्स, फूट प्रॉब्लेम्स अतिशय वाढत आहे. सेकंड, इंडियामध्ये रफली 25 to 26% ऑफ द पॉप्युलेशन इज फ्लॅट फिटेड. फ्लॅट फिटमुळे कसं राहतं ना, तळपाय सरळ होतो. तर तळपाय सरळ असल्यामुळे जसं की आर्च जो असतो पायाच्या खालती, तुम्ही खूपदा पाहिलं असेल आर्च राहतो मॅक्झिमम लोकांचा, असतो नसतो जे असतो. बट आर्च असल्यामुळे कसा कन्सेप्ट आहे ना, तो ब्रिज पाहिला तुम्ही, आर्च ब्रिजेस असतात, ब्रिजच्या खालती कसा आर्च राहतो, तर तो प्रॉपर स्ट्रेंथ देतो ब्रिजला, त्याच्याच वरतून ते जातं. आता आपल्या पायाचा जो खालचा जो आर्च आहे तोही ब्रिजच आहे. जर का आर्च कोलॅप्स्ड असेल, आर्च जर का कमी जास्त असेल, तर पायाचा जो म्हणजे बॉडीचा जो स्ट्रक्चर आहे तो तर बिघडणारच आहे. तर त्याच्यामुळे कसं राहतं ना खूपदा की आर्चेस प्ले अ व्हेरी वायटल रोल इन द फूट, इन द टर्म्स. असंही खूपदा होतं की फ्लॅट फूट आहे त्याच्यामुळे खूपदा शरीराला प्रॉब्लेम होत नाही, खूप लोकांचे स्ट्रेंथनिंग राहतात. बट मोस्ट ऑफ द पीपल जे आम्हाला पाहिलेलं ज्यांचं फ्लॅट फिटमुळे त्यांना अतिशय प्रॉब्लेम राहतो. स्कॅनिंगचे आपल्याला 2 प्रकार करतो आम्ही आमच्या स्टोअरमध्ये. एक की दोन्ही पायावरती आपल्याला काय वाटतं की आपलं वजन 50-50, 50% यायला पाहिजे. ॲज पर IMA रिपोर्ट 5% ऑफ डेव्हिएशन ऑन दोन्ही पायावरती चालतं. तर आम्ही काय करतो, आम्ही स्कॅन करतो आणि कस्टमरला म्हणतो की तुम्ही 20 सेकंद असे सरळ उभे राहा आणि हात असे ठेवायचे दोन्ही. आता असे हात ठेवण्याच्या मागचं लॉजिक हे राहतं की आपल्याला स्कॅन करताना फक्त हे माहिती करायचं आहे की किती % बॉडी वेट तुमचं फक्त पायावरती यायचं आहे. आपण जेव्हा असं राहतो तर पूर्ण वरच्या शरीराचं वजन खालती जातं. आम्हाला हे पाहायचं आहे की तुमचं फक्त पायावरती प्रेशर किती चाललं. तर म्हणून आपण 20 सेकंद असं सरळ उभं करतो. तर त्याच्यात आम्हाला कसं माहिती पडतं की तुमच्या दोन्ही पायावरती वजन किती चाललं. ठीक आहे. आणि मोर दॅन 60% ऑफ द बॉडी वेट तुमचं टाचेवरती नाही आलं पाहिजे आणि मोर दॅन 40 समोर नाही गेलं पाहिजे. कारण की आपण पायाचं स्कॅन करतो तर त्याच्यात आपल्याला हे कळतं की आपल्याला जर का कोणाला टाचेचं दुखणं असेल तर कसं कळेल की किती % शरीराचं बॉडी वेट टाचेवरती चाललं. त्याकरिता आपण स्कॅन केल्यानंतर आम्हाला हे समजतं की दोन्ही पायावरती वजन किती चाललं आणि टाचेवरती किती चाललं आणि समोर किती चाललं. आणि सेकंड टेस्ट राहते, त्याला गेट ॲनालिसिस म्हणतात, त्याला डायनामिक टेस्ट म्हणतात. तर त्याला आपण कसं करतो, मशीनवरती आपण वॉक करतो. त्या वॉकिंगमध्ये आपल्याला पायाचा आर्च कळतो, तो परफेक्टली नॉर्मल आहे का, माइल्ड कोलॅप्स आहे का, की सिव्हिअर इश्यू आहे तुम्हाला, की खूपच हाय आर्च आहे. आता आर्च नॉर्मलपेक्षा अति उंच राहील तर तुमचं जास्त टाचेवरती वजन येईल, राईट. तुमचा आर्च कोलॅप्स असेल जर का, तर कसं राहतं ना की जर का तुमचा तळपाय सरळ आहे तर कसं होतं ना की आर्चच नाही आहे जर का, तर ज्या जागी वजन नाही पडायला पाहिजे त्या जागी जास्त वजन पडतं. त्याच्यामुळे ते दुखणं चालू होतं. की लोक जे म्हणतात की माझी टाच दुखते आहे. आता जर का तुमचा पायाचा आर्च असा आहे तर तुमचा इथे पण बरोबर वेट येतं, इथे पण बरोबर वेट आहे जेव्हा तुम्ही वॉक करता. पण हा कोलॅप्स्ड आहे जर का आर्च तुमचा, तर इथे टाचेवरती जास्त प्रेशर येईल आणि त्याच्यामुळे टाचेवरती जास्त प्रेशर जाईल तर तुमच्या अँकलवरती जास्त प्रेशर येईल, तुमच्या शिन बोनवरती जास्त प्रेशर येईल, तुमच्या जॉईंटवरती प्रेशर जातं, हिपवरती जातं, बॅकवरती जातं. हे सगळी जी अलाइनमेंट आहे शरीराची ती पायाने अटॅच असते. तर त्याकरिता आपण तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला हे कळतं की तुमचं पायाचं काय आहे, कॉन्सेप्ट काय आहे, तुमच्या पायाचा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, त्यांनी आयडेंटिफाय होतं आणि त्या हिशोबाने आपण मग त्यांना एक्सरसाइजेस रेकमेंड करतो, फुटवेअर रेकमेंड करतो. आता दुसरा प्रॉब्लेम कसा आहे की जेव्हा आम्ही स्कॅन पण केला, आम्ही तुम्हाला चप्पल पण दिली, बट प्रॉब्लेम कसा असतो ना की मोस्ट ऑफ इंडियन्स वी डोंट केअर अबाउट द एक्सरसाइजेस, राईट. खूपदा आपल्याला असं वाटतं, आपण शॉर्टकट मारण्याचे तरीके पाहतो की गोळी मिळून जाईल तर आम्हाला बरं वाटलं, छान आहेत ते डॉक्टर बाबा. अरे बट तुमचं गोळी घेतल्यानंतर तुम्ही 15 दिवसानंतर तुमचा तोच प्रॉब्लेम राहील. म्हणजे तसंच आहे ना की आपण जेव्हा दिवाळीमध्ये जेव्हा आपल्या घरी आई लाडू बनवते, दिवाळी नसते तेव्हा ती 1 किलो लाडू बनवते, चालतं, तिचा हात नाही दुखणार. बट तीच आई माझी जर का 10 किलो लाडू बनवेल जर का दिवाळीला, तिचा हात खूप दुखेल कारण की हाताला सवयच नाही आहे. सो माझा फूट तसंच हाताला स्ट्रेंथनिंग नाही आहे ना. तेच आपल्या घरी जेव्हा आपली कोणची मेड येईल, ज्यांना सवय असते वर्षभर जे लाडू चिवडा बनवण्याचे, जे पंडितजी असतात त्यांना सवय असते, ते 100 किलो बनवून घेतात. आदत आहे हमारे हात को. तर दॅट्स वाय स्ट्रेंथनिंग करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि ते इट्स अ कंटिन्यूअस रेपिटेटिव प्रोसेस. सो व्हाट वी से कि आपने स्कैन किया, आप सही फुटवेयर पहनिए, बट एक्सरसाइजेज इज़ द कोर. और 6 महीने के बाद आके वापस स्कॅन कीजिए, आपका प्रेशर डेफिनेटली शिफ्ट दिखेगा आपको. जे पाहिलं आहे आम्ही, जे कस्टमर्स खरंच 6 महिने छान प्रॉपर एक्सरसाइजेस करतात, डाएट फॉलो करतात, प्रॉपर फुटवेअर घालतात, त्यांच्यात फरक दिसतो. त्यांच्या स्कॅन रिपोर्टमध्ये फरक दिसतो. प्रेशर सामने का पीछे गया है, इट लुक्स बेसिक. पण म्हणते सगळ्यात मेन कुठले प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे लोक येतात आणि हाऊ इट्स रिलेट टू लाईक फुटवेअर. आता तर फुटवेअरच्या प्रॉब्लेमवरती एक लेटर येतो मी, बिकॉज दॅट इज अनादर सेगमेंट ऑल टुगेदर. प्रॉब्लेम्स जे येतात जनरली, जे अवेअरनेस होतं लोकांना, की त्यांना मेन तर आहे की हील पेन, टाचाचं दुखणं, फ्लॅट फीट, जॉईंट पेन, हे सगळ्यात मेन आहे. मग स्पोर्ट्स इंजुरीजचे लोक येतात, स्पोर्ट्स प्लेयर येतात, आमच्याकडे पोलीसवाले येतात, आमच्याकडे लॉयर्स येतात, आमच्याकडे टीचर्स येतात, आमच्याकडे फॅक्टरीचे वर्कर्स येतात. आमच्याकडे ते लोक जास्त येतात ज्यांचं जास्त उभं राहण्याचं काम आहे, राईट. तर त्याकरिता आम्ही पोलीसचे ऑर्थोचे जोडे बनवल्यात. आता आम्ही कसं करतो की पोलीसवाल्यांना त्यांच्या पायाबद्दल काय आयडिया नसते. तर तुम्हाला जर का जर का तुम्हाला पोलीसमध्ये, आर्मी डिफेन्स पोलीसमध्ये भरती नाही होत जर का तुमचा फ्लॅट फिट आहे, तर जर का तुमचं फ्लॅट फिट असेल त्याला नॉकनीज म्हणतात. तर जर का तुमचा पाय जर का फ्लॅटेड आहे तर तुमचा नी खूपदा नॉक होतं. तर त्या नॉकनीजच्या प्रॉब्लेममुळे आर्मी डिफेन्स पोलीसमध्ये सिलेक्शन नाही होतं. हा एक क्रायटेरिया आहे. सो भरतीच्या आधी पण ह्या गोष्टींचे तपास झाली जर का, तर भरपूर मदत होऊ शकते भरपूर लोकांना. कारण की पायाचा पण स्कॅन होतं हे माहीतच नाही आहे की ओके, पैर का स्कॅन करके हमें पता भी चल सकता है की हाऊ हेल्दी इज माय फूट, राईट. तर कितीदा तरी असं आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही पोलीस स्टेशन्समध्ये जातो, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फ्रीमध्ये त्यांचा पायाचा स्कॅन करतो, मी तपास करतो. आम्ही फक्त त्यांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले टू क्रिएट अ पोलीसच्या ऑर्थो शूज. कारण की पोलीसवाले घ्या, जर का आपले पोलीसची जी जनसंख्या आहे, CRPFचे आहेत, आर्मी आहे, यांचे शूज आर व्हेरी पथेटिक. ते फक्त असे वाटतं जमिनीवरती उभे आहेत. आणि दुसरा प्रॉब्लेम कसा आहे की तुम्ही जर का ऑब्झर्व कराल की पोलीसवाले युनिफॉर्म घालतात बट त्यांचे जोडे वेगळे राहतात. ते कधी जोडे त्यांचे नाही घालत. प्रत्येक जण आपल्या हिशोबाने जोडे घालतो, कारण की त्याच्यात कम्फर्टच नाही आहे आणि त्याच्या मागे कोणी कामच नाही केलेलं आहे. तर हा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला आम्ही पोलीसचे ऑर्थो शूज बनवले. या प्रॉब्लेमला आम्ही सॉल्व्ह करतो आहे. आम्ही लॉयर्ससाठी शूज आणले की लॉयर्स पण हे दिवसभर उभे राहतात. मग त्याच्याकरिता तिसरं आम्ही आणलं OT फुटवेअर, मिनिंग ऑपरेशन थिएटर फुटवेअर. सो द आयडिया वॉज की डॉक्टर्स 6-8 तास उभे राहून जेव्हा सर्जरीज करतात आहे, नर्सेस दिवसभर वरती खालती करतात आहे, त्यांच्याकरिता स्पेसिफिकली ऑर्थो फुटवेअर्स इन टर्म्स ऑफ त्यांचा जो डेली लाईफस्टाईल आहे त्या हिशोबाने डिझाईन्ड फुटवेअर कोणी आणल्याच नव्हत्या. तो हा प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करून मग आम्ही ती पर्टिक्युलर इंडस्ट्री स्पेसिफिक फुटवेअर सेगमेंटमध्ये गेलो. तर हे कस्टमर ज्या हिशोबाने येतात, आम्ही मग त्या हिशोबाने ओव्हर द इयर्स हे शिकून आम्ही तसे प्रोडक्ट्स आयडेंटिफाय करून त्याच्यावरती काम करणं चालू केलं ॲज पर द पेन. आणि जी नॉर्मल जनता असते इन टर्म्स ऑफ माइल्ड फ्लॅट फुटेड, सिव्हिअर फ्लॅट फुटेड, बनियन जे तुम्हाला मी आधी सांगितलं, मग डायबेटिक कस्टमर्स भरपूर येतात, न्यूरोपॅथिक कस्टमर्स येतात, मग 4 फूट ऑफ फूट म्हणजे जर का तुम्हाला जखम असते तर हाइंड फूट ऑफलोडिंगवाले कस्टमर्स राहतात. तर डिफरंट टाईप ऑफ सेगमेंट असतो. म्हणून जितके अवेअरनेस याची बद्दल लोकांना राहते त्या हिशोबाने वी कॅन हेल्प देम टू सिक्युअर देअर फूट अर्ली, सो दॅट त्यांना लेटर हा प्रॉब्लेम नाही येणार. कारण की लोक जितके पण आमच्याकडे येतात ना, तो प्रॉब्लेमच्या एंड स्टेजमध्ये येतात की बस आता तर सर्जरीच आहे, त्याच्या आधी येतात. तर तोपर्यंत तुम्ही फक्त फिरतायत की तुम्हाला माहीतच नाही आहे की जाऊ कोणाकडे, बोलू कोणाकडे, करू कोणाकडे. तर हे सगळे प्रॉब्लेम्सचा जो मूळ प्रॉब्लेम आहे तो आहे अवेअरनेस. लोक अवेअरच नाही आहे, कारण की ती पॉप्युलेशन वाढत आहे. आता जर का तुम्ही पाहाल, लहान मुलं जे आपले आहे, आधी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा वाळवंटावरती खेळायचो, आपण ग्रासेसवरती खेळायचो, आपण बाहेर जास्त खेळायचो. आता कॉन्क्रीट जंगल आहे, सगळीकडे कॉन्क्रीट आहे. त्या कॉन्क्रीटमुळे आर्चेस डेव्हलप नाही होत. का बरं? डॉक्टर्स म्हणायचे की जाऊन बाहेर खेळवा तुमच्या लहान मुलांना, कारण की इट इज वॉट द आयडिया वॉज द फूड स्ट्रेंथनिंग टू द किड. द प्रॉब्लेम नाव डेज इज की आईबाबांना जॉब्समुळे वेळ नाही आहे, सगळे शहरात राहतात, त्यांचे आजी आजोबा गावात राहतात आहे, बाळाकडे लक्ष द्यायला मेड असते,
किंवा तुम्ही पाळण्याघरातही टाकलं, बट बाळाचं बाहेरचं खेळणं टोटलच कमी झालेलं आहे. त्या कमी असण्यामुळे त्यांचं फूड स्ट्रेंथनिंग होत नाही. तो प्रॉब्लेम आता किती मोठा वाढेल डाऊन द लाईन याची आयडिया कोणालाच नाही आहे. हा जेन्युइन इश्यू राहील डाऊन द लाईन. सेकंड कसा प्रॉब्लेम आम्ही पाहिला की देर इज वॉज अ डेटा आम्ही स्टडी करत होतो की पोलीसकरांचे पाय दुखतात. खूप पोलीसवाल्यांचं नी पेन आहे. आता पोलीसमध्ये जर का माझा पाय दुखतो आणि मी सिग्नलच्या बाजूला उभा आहे, कोणी सिग्नल तोडूनही चालला, बट माझ्या पायदुखीमुळे मी जाऊ नाही शकलो आणि तो समोरच्या चौकात जाऊन त्याचा ॲक्सिडेंट झाला, याचा डेटा वेगळा आहे ना. या डेटावरती कोणी कामच नाही करत की आपण बसलेलो आहे, अरे बट ते बसले कारण की त्यांचा पाय दुखतो आहे, त्यांच्याकडे कम्फर्ट फुटवेअर नाही आहे, त्यामुळे ते लोक जेन्युनली कोणी उठू नाही शकलं, त्यांचं वय झालेलं आहे. तर या त्यांच्या पोलीसच्या फूड स्ट्रेंथनिंगवरती नाही केलं आहे कोणीच काम. आणि ही गोष्ट डोक्यातही नाही आहेत खूपदा की तो फूट किती प्रॉब्लेमॅटिक राहू शकतो, ते कोणी नाही पाहत. आपले इफ यू सी द फिटनेस लेवल्स दॅट, तर म्हणजे आपले गव्हर्नमेंटच जर का तुम्ही पाहाल की इतका आपल्या ॲक्सेसरीजवरती इतका कोणी लक्ष नाही देत. लाईक इफ यू आपण महाराष्ट्रात पाहिलेलं आहे, हे कोणत्या स्टेटमध्ये नाही आहे, असं नाही की फक्त महाराष्ट्राचं हे आहे. द प्रॉब्लेम इज की नाव पोलिसांचे तो प्रॉब्लेम जो सॉल्व्ह, किंवा तुम्ही बाकीचे पण जर का आपले CRPF घ्या किंवा बाकीचे पण आपले जे फोर्सेस आहेत त्यांचे म्हणजे इफ यू सी द फुटवेअर जर का तुम्ही एकदम इलिट सोडून दिलं, बट जे आपले डे टू डे जे आपलं लाईफ इझी करतात त्यांच्या फुटवेअर, त्यांच्या फूड स्ट्रेंथनिंगवरती, त्यांच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती नोबडी हॅज थॉट. तर ते आम्ही त्याच्या मागे थोडं काम करणं चालू केलं. सो बेसिकली समजा मला एक फूटचा प्रॉब्लेम आहे किंवा माझी टाच दुखते आहे, किंवा मी आयडेंटिफाय कसं केलं पाहिजे बेसिकली की हे मला प्रॉब्लेम आहे, कारण की खूप जणांना ते ॲड्रेसच होत नाही प्रॉब्लेम की मला हे आहे ॲक्च्युली. जसं तुम्ही सांगता हे जे बाकीचे आहेत प्रॉब्लेम्स, आर्क नसणं किंवा फ्लॅट फूट असणं, खूप जणांना ह्याच्याबद्दल माहितीच नाही, जसं तुम्ही सांगितलं अवेअरनेसच नाही आहे. सो मी आयडेंटिफाय कसं केलं पाहिजे ह्या प्रॉब्लेमला, आणि अशी कोणती लेवल येते जिथं मला जाणं गरजेचंच आहे डॉक्टरकडे? आता जनरली इंडियामध्ये कशी टेंडन्सी आहे की आपल्याला काही पण प्रॉब्लेम आहे तर आपण डॉक्टरपेक्षा जास्त मेडिकल शॉपवाल्यावरती जास्त ट्रस्ट करतो, बरोबर. तर मला आता जर का टाचेचं दुखणं खूप वाढलेलं आहे, मी कधीच कोणत्या डॉक्टरकडे जाऊन युरियाचं टेस्ट, विटॅमिनचे टेस्ट कधीच नाही करणार. मी सगळ्यात पहिले जाईल, मी कोणचं थॉट प्रोसेस कशी राहते कस्टमरची, की आपण गेलो, आपण चल एक मलम लावले, ते बाम आणला, मी बाम आणल्यानंतर त्यांनी लावलं, नाही बरं नाही वाटलं बामनी, मग आपण जाऊन एक कोणची तरी एक चप्पल आणली सॉफ्टवाली डॉक्टरची चप्पल, ते घेतलं. बट सेकंड थॉट प्रोसेस वॉज की मी आज कोणत्या पण चप्पलेला जाऊन ऑर्थोचा टॅग लावून देईल. तुम्हाला कसं माहिती ती ऑर्थोची चप्पल आहे? तो तर सेकंड प्रॉब्लेम आहे ना. मी आज कोणची पण चप्पल घेऊन घेईल, मी त्याच्यावरती ऑर्थो छापून देतो. त्याकरिता देर इज दिस कॉन्सेप्ट नोन ॲज शोअर डेन्सिटी SHORE. सो शोर A, शोर B, शोर C असे शीटची डेन्सिटीचे मेजरमेंट क्रायटेरियाज असतात. तर एक शोर A मीटर राहतं. तर इफ यू कन्सिडर अ फुटवेअर ॲज अन ऑर्थो, त्या शीटची डेन्सिटी शुड बी बिटवीन 15 to 25 टू कंसिडर दैट फुटवेयर एज एन ऑर्थो फुटवेयर, कि वो सॉफ्ट उतनी रहनी चाहिए ग्लोबल स्टैंडर्ड से हिशोबाने एक्सेप्टेड आहे. 25 अबव लिटिल हार्ड, 30-35 अबव मोर हार्ड. तर आज जे इंडियामध्ये जगात जी फेमस फुटवेअर आहे ऑर्थो रेस्ट, जी प्रत्येकाच्या घरी पाहाल तुम्ही, त्याचा शुअर डेन्सिटी कम्स अराउंड 30-31. ॲक्सेप्टेड नॉर्म्स आर 15 to 25. नो बडी थॉट, कारण की व्हाईट लेबल्ड आहे, भरपूर कारिगर चिल्लरमध्ये बनवून टाकतात, त्याच्याकडे कोणी लक्षच नाही देत. फक्त मी डॉक्टर छापलेलं म्हणून मी घेऊन घेतलं. हा सेकंड प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम वाढत राहतो. प्रॉब्लेम कळतो कस्टमरला, असं नाही की त्रास आहे तर कळतो पायाला, बट त्याचं सोल्युशन काय आहे? शॉर्टकट्स. मग आपण शॉर्टकट सगळ्यात पहिला पाहिला की आपण मलम लावला, पट्टी लावला, काहीतरी नी पॅड घेतलं, शूज चेंज केले. बट कोणचे शूज बरोबर आहे कोणत्या प्रॉब्लेमसाठी हे नाही माहिती. तुम्ही आज जर का नॉर्मल शू शॉपमध्ये पण जाल, त्याला म्हणाल मला टाचेचं दुखणं आहे, हाँ मैडम ये ले लो, अच्छा है. अरे बट ते क्या अच्छा है, नहीं इससे अच्छा हो जाएगा. अरे बट क्या अच्छा हो जाएगा, त्यालाच अवेअरनेस नाही तर तो आम्हाला काय सांगेल. तर या सगळे खूप वेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स होते जेव्हा
हा प्रॉब्लेम माझ्या आईला म्हणजे माझ्या आई खूप सिव्हिअरली फ्लॅट फुटेड होती. तर ही जर्नी तिथूनच चालू झाली की तिला चप्पलच नव्हती मिळत. डॉक्टरने लिहून दिलं होतं आर्च सपोर्ट चप्पल. तर आम्ही नागपूरवरून आहे. तर नागपुरात मी भरपूर फुटवेअर शॉप्समध्ये गेलो होतो. तू माहिती करून गेला की आर्च सपोर्ट चप्पल मी चिठ्ठी घेऊन फिरलो होतो तिथे. कोणी फुटवेअर शॉप्सवाले म्हणे मेडिकल शॉप में जाओ, मेडिकल शॉपवाले म्हणे की तुम सर्जिकल शॉप में जाओ. अरे बट मिलेंगा कहाँ पे. मग मला वाटलं की माझ्या आईला हा इतका मोठा प्रॉब्लेम आहे. हे 2017-18ची गोष्ट आहे की या सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. तर मग माझा भाऊ अमेरिकेत राहायचा, म्हणजे तिकडे जॉब करायचा. आणि तिकडे मी हा असाच प्रॉब्लेम दादाला म्हटलं की हा प्रॉब्लेम आहे आईला आणि याची चपला मिळत नाही आहे, तिकडे मिळतात का पहा. तर तो म्हणाला हां ठीक आहे पाहतो. आणि त्याला इतकं लक्ष नाही दिलं आम्ही, कारण की कसं आहे डॉक्टरनी गोळी देऊन दिली होती. आईला थोडं बरं वाटलं होतं, बट ठीक आहे. बट जशा गोळ्या संपल्या वापस दुखणं चालू झालं. तर चप्पल तर घ्यायची. तर मग तिकडे माहिती पडलं की पोडियाट्रिक नावाची एक ब्रांच असते, म्हणजे पायाचे डॉक्टर्स राहतात. मग पहिल्यांदा माहिती पडलं अरे पैर के भी डॉक्टर राहते क्या. तर मग वियर्डली हे रिअलाईज झालं की आज जर का मला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तर मी ऑप्थोमॉलॉजिस्टकडे, डॉक्टरकडे, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाईल. मला हार्टचा प्रॉब्लेम आहे तर मी कार्डिओकडे जाईल. पैर का प्रॉब्लेम आहे तो किधर जाऊ. हा तर विचित्र प्रॉब्लेम होता की म्हटलं पैर के डॉक्टरही नाही आहे. हे मी दादाला म्हटलं. दादा म्हणे नाही, अमेरिकेत युरोपमध्ये प्रॉपर पोडियाट्रिक डॉक्टर्स आहे. हा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह होतो. इथे पायाचा स्कॅन केला जातो, त्यांना चप्पल दिल्या जाते आणि असं तसं. तर म्हटलं मग त्याच्यानं 1-2 महिन्यानंतर आई अमेरिकेत जात होती दादाला भेटायला. आणि मग तिथे माहिती पडलं की ही चप्पल मिळू शकते. बट प्रॉब्लेम वॉज तिकडे फक्त ऑर्थो शूज मिळाले आम्हाला. अग्री ते कस्टमाइज वगैरे बनवून दिले, बट कॉस्टिंग वॉज $700. आता तेव्हा $700 मल्टिप्लाइड बाय 50चा पण जर का रेट पकडला तर 35,000 रुपयाचे जोडे. कसं. आणि मी म्हटलं यार इंडियामध्ये 90% ऑफ द पॉप्युलेशन मेक्स लेस दॅन 15,000 अ मंथ, वेअर ॲज द प्रॉब्लेम स्टेटमेंट असा आहे की रफली 28% ऑफ द पॉप्युलेशनला फ्लॅट फीट आहे. तुम्ही हे महाग का बरं आहे, कारण की लोकांना अवेअरनेस नाही आहे. आज जर का आपण अशी गोष्ट इंडियात जर का आणली की जी गरज आहे त्या गोष्टींना आणि ती आपण स्वस्तात जर का आणि चांगल्या क्वालिटी चांगल्या रेटमध्ये लोकांना देऊ शकलो, विदाऊट वी थिंकिंग दॅट वी आर मेकिंग मच मनी. द प्रॉब्लेम स्टेटमेंट मोठा आहे तर त्याला सॉल्व्ह करणं जास्त गरजेचं आहे. तर त्याच्यावरती मग आम्ही तिकडे येऊन काम चालू केलं. तर मग द मेकिंग ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया, क्रिएटिंग मेक इन इंडिया प्रॉडक्ट्स. वी ओनली रेअरली समथिंग वी इम्पोर्ट फ्रॉम व्हिएतनाम. आम्ही फक्त ते जेल, आमचे पॅड जे फक्त इंडियात नाही मिळत ते आम्ही फक्त मागवतो. बाकी रेस्ट एव्हरीथिंग इज हँडमेड, मेड इन इंडिया प्रॉडक्ट्स फॉर इंडियन्स. त्या लॉजिकने आम्ही हे सगळं चालू केलं होतं. ओके. तो समअप करताना काय सांगाल बेसिकली, असे कुठले आपण म्हणतो ना ट्रिगर्ड पॉईंट्स आहेत किंवा असे रेड फ्लॅग्स आहेत जे मला जर दिसले सो मला हे समजून जाईल की मला फूटचा प्रॉब्लेम आहे किंवा माझा टाचचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही ट्रिगर पॉईंट पाहू शकता की फर्स्ट स्टेप जी तुम्ही दिवसाला टाकता बेडवरनं उतरताना ती जर का दुखत असेल कंटिन्युअसली, सो दॅट इज अ ट्रिगर पॉईंट. त्याला मेटाटार्सल पेन म्हणतात. तुमची थोडं पण जर का तुम्ही 10-15 मिनटं उभे राहिले आणि तुम्हाला जर का दुखणं चालू झालं ओव्हरऑल फूट पेनवरती, त्याला ट्रिगर पॉईंट तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर तुमचा आर्चच नाही दिसत आहे पायाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, तर तुम्ही जर का ते पाहिलं की जर का पायाचा आर्च याच्यासाठी पण तुम्ही पाहू शकता की जर का तुम्ही पाण्यात पाय टाकला आणि मग तुम्ही जमिनीवरती पाय ठेवला तर तुम्हाला तिकडे आर्च जर का कर्व नाही दिसत आहे तर तुम्ही हे पाहू शकता. त्याला वॉटर टेस्ट म्हणतात की तुमचा पायाचा आर्च आहे की नाही, त्यांनी ते कळतं. आणि बाकीचं ट्रिगर पॉईंट्स असे नसतात की ट्रिगर पॉईंट जनरली कस्टमरला कळून जातं, बट त्यांना हे नसतं माहिती की स्कॅन पण होतं. त्यांना हे पण नसतं माहिती की ऑर्थोची पण चप्पलवरती आर्चेस मिळतात. कस्टमायझेशन होतं, कस्टमायझेशन अफोर्डेबल पण आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेसचा गेम आहे पूर्ण. सो बेसिकली सर हे सगळं तर ठीक आहे, अवेअरनेस आपण बोललो आहे एवढं सगळं, पण माझ्यासाठी एक गुड फिट चप्पल किंवा आता खूप जणांना कन्फ्युजन असतं त्यामध्ये की माझ्यासाठी चप्पल मी घेऊ की सँडल घेऊ की शूज घेऊ. सो काय सांगाल म्हणजे ॲज आपलं जर पाय आपण बघितला सो कस्टमाइज आपण बघतो की जसे प्रॉब्लेम्स आहेत तसे सोल्युशन्स आहेत त्याचे. सो कुठली साईजची किंवा कुठल्या टाईपची चप्पल माझ्यासाठी सुटेबल आहे हे कसं ओळखायचं. तो जो तुमचा समोरनं जो भाग आहे फुटवेअरचा तो असा मोठा राहायला पाहिजे, थोडा वाईड राहायला पाहिजे.
तर त्यांनी काय होतं, तुमचे बोटांना अशी स्पेस आहे, बरोबर, खूपदा असे घेतात फॅशनच्या मागे, ते जनरली अवॉइड केलं पाहिजे. कुशनिंग ऑफ द फुटवेअर शुड बी, ती छान राहिली पाहिजे कुशनिंग तुमची. आर्च राहायला पाहिजे तुमच्या फुटवेअर, जर का तुम्हाला फ्लॅट फीट, हिल पेन या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल तर. आणि जनरली प्रत्येकाचे चॉईसेस असतातच. कोणाला सँडल आवडते, कोणाला चप्पल आवडते, कोणाला शूज आवडतात. काही पण जर का तुम्ही घेतलं, हे 3 पॉईंट्स तर तुम्ही त्याच्यात पाहिलेच पाहिजे घेण्याच्या आधी. मग ते मॅटर नाही करत कोणता ब्रँड आहे, कोणता काय आहे, हे 2-3 गोष्टी तर राहायला पाहिजे बेसिक फुटवेअर तुम्ही जेव्हा विकत घेता तेव्हा. ओके. सो बेसिकली ह्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की फुटवेअरचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण तो कुठंतरी एक्सटेंड होत होत गुडघं दुखणे असेल किंवा बॅक पेन असेल, हे होतं. सो काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे सिव्हिअर काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये आणि कसं ते लिंक? सिव्हिअर सर जर का इग्नोर्ड आहे तर नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंटपर्यंतच गोष्टी जातात. फूट पेन ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इग्नोर्ड आहे, प्रोलॉंग्ड असतो, आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत, आपल्याला वाटतं चपलेने सॉल्व्ह होऊन जाईल, गोळ्यांनी सॉल्व्ह होऊन जाईल, नाही होत त्यांनी जर का त्याला अर्ली स्टेज डिटेक्ट करून त्याच्यावरती काम नाही केलं तर सर्जरीपर्यंतच गोष्टी जातात. डायबेटिक कस्टमर्स, जे डायबेटिक पेशंट्स आहे, नाव डायबेटिक कॅपिटल म्हणतात इंडियाला ऑफ द वर्ल्ड, बट डायबेटिक फुटवेअरचा इम्पॉर्टन्सच डायबेटिक पेशंट्सला नाही आहे. राईट. डायबेटिक चप्पल क्यू पहनते ये नाही माहिती कोणाला, कारण की त्याचा अवेअरनेसच नाही आहे. डायबेटिक चप्पलनी काय होतं, ब्लड फ्लो कसा वाढतो, डायबेटिक पेशंट्सला का बरं सॉफ्ट ऑर्थोपेडिकची डायबेटिक चप्पल राहते ती घातली पाहिजे, कारण की त्याचे खूप सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत. तुमचे डायबिटीजमुळे तुम्हाला सेन्सेशन्स पायात संपून जातात, तुम्हाला फील नाही होत, तुमची जी स्किन असते ती पातळ होऊन जाते, तर त्याकरिता तुमचा ब्लड फ्लो अफेक्ट होतो. असे भरपूर प्रॉब्लेम ट्रिगर स्टेटमेंट्स आहे. त्याकरिता तुम्ही ती फुटवेअर तुमची प्रॉपर राहिली पाहिजे. आज इंडियामध्ये दर 3-4 माणसाला डायबिटीज हा प्रॉब्लेम झालेला आहे. आपल्याला वी आर नाव सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड कंट्री प्लस डायबेटिक कंट्री. आणि गोड खाणं वर्सेस सिगरेट पिण्यात, गोड खाण्यात जास्त प्रॉब्लेम आहे. लाईक तुम्ही सिगरेट दारूमुळे लोक कमी मरतात, पण डायबिटीजमुळे लोकांना जास्त त्रास आहे, कारण की ओपन सीन आहे ना, कुछ मिठा हो जाए खाने के बाद, हे खूप जास्त वाढून गेलं आहे. तर त्या गोष्टींचा पायावरती सगळ्यात जास्त अफेक्ट होतो. अँड इट स्टार्ट्स, ऑल द प्रॉब्लेम स्टार्ट्स फ्रॉम द फूट. मग ती गोष्ट त्या वर्षपर्यंत जाते डायबेटिक पेशंट्सला की ते ॲम्प्युटेशनपर्यंत, म्हणजे पाय कापण्यापर्यंत गोष्टी जातात डायबेटिक कस्टमर्सचं. तर त्या लेवलच्या पण गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. त्याच्याचकरता ते ऑफलोडिंग फुटवेअर ही एक्झिस्ट करते, बट ती नाही, त्या लेवलपर्यंत त्या गोष्टी नाही गेल्या पाहिजे. इज द ओनली जे मला वाटतं ते तिथं गोष्टी कधीच नाही गेल्या पाहिजे. म्हणून त्याच्याकरिता केअर घेणं आपल्या पायाची सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणून तेच तुम्हाला मी आधी म्हटलं की आंघोळ करताना पण पाय नाही आपण साबण लावत, त्या लेवलला इग्नोर्ड असतो पाय. सो ते आंघोळ करतानाचं काय सांगाल, म्हणजे पाय का धुतले म्हणजे पाहिजे? ते सर म्हणजे बेसिकली ते असं म्हणण्यासाठी आहे, बट कसं आहे की आता तुम्ही पण कितीदा तुम्ही घासत थोडी बसणार आहे ना. बरोबर आहे. इग्नोरन्स इज वॉट आय एम ट्राइंग टू से, की तुम इग्नोर्ड है वो चीज, कोई नहीं ध्यान दिया. ओके. तसं. सो बेसिकली ह्याच्यामध्ये आत्ता जर आपलं यंग यूथ बघितलं आपण, किंवा आता जर ट्रेंडिंग बघितलं तर क्रॉक्स खूप जण घालतात. सो काय सांगाल, म्हणजे क्रॉक्स लॉंग रनला आपल्या फूटसाठी चांगले असतात का? त्यानं सर त्याच्यात 2 स्कूल ऑफ थॉट्स आहे. एक तर चलो वाईड आहे, इसलिए लोकांना कम्फर्टेबल आहे, बट जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहे लाईक फ्लॅट फीट, हिल पेन, देन इट्स वर्स. फुटवेअर इज सेड बाय अ लॉट ऑफ ऑर्थोपेडिक सर्जन्स, बिकॉज खूप सारे ऑर्थोपेडिक सर्जन्स स्केचर्सला पण त्यांना आर्चफिटला पण नाही आवडत. म्हणून त्याच्यात 2 स्कूल ऑफ थॉट्स आहे. त्याच्यात काही एक्झॅक्ट कमेंट नाही करू शकत तुम्ही, कारण की त्याच्यात एक इंडिव्हिज्युअल बिहेवियरियल माइंडसेट आहे. कोणाला क्रॉक्स आवडतं, त्याच्यात तो कम्फर्ट झाला चोर बढी आहे, बट खूप लोकांना नाही आहे क्रॉक्स कम्फर्टेबल. बट डॉक्टर्स म्हणतात की क्रॉक्स फॉर लाईक पर्टिक्युलर फूट पेनसाठी इज नॉट रेकमेंडेड, लाईक फ्लॅट फीट, लाईक हिल पेन. बट काही लोकांना क्रॉक्स ते कम्फर्टेबल लागून जातात. काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे जे पण IT मधले आज वर्ग आहेत, काम करतात आहेत, आणि त्यांचे शूज घालून ते दिवसभर काम करत असतात सीटवर बसून, सो त्यांच्यासाठी काय सांगाल? राईट. तर सर तुम्ही पाहाल फिमेल IT एम्प्लॉईज आणि मेल IT एम्प्लॉईजमध्ये प्रीडॉमिनंटली पॉइंटेड फुटवेअर्स इन टर्म्स ऑफ फॉर्मल्स हे सगळ्यात जास्त वापरतात. जितना पॉइंटी, जितना फॅशनेबल उतना बेटर, जर का तुम्ही फिमेल्सला जर का पाहाल तर. बट त्या पॉइंटीमुळे माझा बोट असे होऊन गेले आहेत,
जे असे राहिले पाहिजे. असे क्रॅम्प राहिल्यामुळे काही ना काही तर प्रॉब्लेम येणार आहे. त्या प्रॉब्लेमला बनियन म्हणतात, की तुमची हड्डी एक अशी चालली, मग हळूहळू सगळे बोटं तुमचे असे चालले आणि मग तुमचे पाय असे होऊन जातात. जे तुमच्या इट्स अ 20-30 इयर्स प्रोसेस, बट ते तुम्ही 10-15 वर्ष तर का तसे जोडे घालायला कंटिन्युअसली 8-9 तास, तर पायाला अफेक्ट होणारच आहे. आणि जर का तुम्ही पाहाल बाय एज, आपण आय टीमध्ये जेव्हा जॉब करणं चालू करतो बाय 21-22 ते 35-36पर्यंत आपण त्या तशाच फुटवेअर घालत राहतो आणि मग 36-37मध्ये जेव्हा प्रेग्नन्सीनंतर जे प्रॉब्लेम चालू होतात पायाचे, ते मागच्या 15 वर्षाचे पाप असतात आपल्या पायासोबत जे आपण करतो, जे आपण आता भोगतो. राईट, तर दॅट इज द प्रॉब्लेम. दी ओव्हर द टाईम रॉंग पॉइंटी फुटवेअर्स, टाईट फुटवेअर्स, तुम्ही फॅशनच्या मागे जाऊन तुमचा पाय खराब करता बेसिकली. तो कॉन्सेप्ट आहे. ओके. सो असे कुठले हॅबिट्स आहेत जे बेसिकली हे सगळे जे प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करतोय ते डेली रुटीनमध्ये आपण जर केले तर बेसिकली हे जे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला नाही होणार, किंवा काय सांगाल त्याबद्दल? प्रॉब्लेम्स म्हणजे सर फक्त तेच आहे, ती मी जे स्टार्टिंगला आता मध्ये जे तुम्हाला सांगितलं की त्याचे 3 फुटवेअर्समध्ये जे तुम्ही पॉईंट स्टेटमेंट ठेवलेच पाहिजे, की ते वाईड राहिलं, गुड कुशनिंग, आणि खूपदा ब्रँड स्पेसिफिक न जाता कम्फर्ट स्पेसिफिक गेलो पाहिजे. खूप साऱ्या लोकांना ब्रँडेड गोष्टच चांगली आहे हे माइंडसेट आहे, कारण की अजूनपर्यंत कोलोनियल माइंडसेट असतो इंडियामध्ये की रिबॉक, नायकी, प्युमा की जुते अच्छे. आताही जर का तुम्ही पाहाल तर आपण म्हणजे UCLAचे टी शर्ट घालतो, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिसचे. मी पुणे युनिव्हर्सिटी हे घालून नाही फिरणार, कारण की तो माइंडसेट आहे अजून. म्हणून लोकांना खूपदा असं वाटतं की वेस्टर्न फुटवेअर्सच तेच कम्फर्टेबल आहे. बट माझं असं म्हणणं आहे की हे 2-3 गोष्टी जे ट्रिगर्स असतात, की वाईड फुटवेअर राहिले पाहिजे, गुड कुशनिंग राहिले पाहिजे, डिसेंट आर्च सपोर्ट राहिला पाहिजे, हे गोष्टी राहिल्याच पाहिजे. ब्रँड स्पेसिफिक नका जाऊ, कम्फर्ट स्पेसिफिक जाऊ. ओके. ह्याच्यामध्ये डेली हॅबिट्स बेसिकली कशा असल्या पाहिजे एखाद्या व्यक्तीचे? इन द सेन्स, फॉर एक्झाम्पल, म्हणजे माझं पर्सनली कसं, मी जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा मी शूज काढून बसतो, कारण की ते जनरली छान वाटतं थोडंसं, की ते दिवसभर पॉइंटेड असतात. हां. सो असे काही डेली हॅबिट्स आपण करू शकतो, की बेअर फूट चालणं टेरेसवर 15 मिनटं, असे काही डेली हॅबिट्स जे रुटीन आपण डेली लाईफमध्ये आणून हे जे प्रॉब्लेम्स आहेत थोडेसे अवॉइड करू शकतो असे. सर सी, फूट स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस प्ले अ व्हेरी व्हायटल रोल. ओके. तर आपण जर का जिममध्ये जर का तुम्ही जाता तर ओव्हरऑल तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे करता, बट पर्टिक्युलर पायाचे मसल स्ट्रेंथनिंगवरती कधीच लक्ष नाही देत. राईट, तर तुम्ही जिममध्ये जर का गेले, तुम्ही लेट्स से योगा करत आहे, तुम्ही वॉकिंग करत आहे, तर खूपदा वाटतं मी एक्सरसाइज तर करते, मग तरी माझे पाय का बरं दुखतात आहे, कारण की मी ती मसलवरती स्ट्रेंथनिंगवरती कधीच काम नाही केलं. असे 3 एक्सरसाइज सांगा जेणेकरून आपल्याला जे फूट पेन आहे ते होणार नाही. असे कुठले 3 एक्सरसाइजेस? सर पहा, फूट पेन इट गिवन द एक्सरसाइजेस प्रत्येक हड्डीचे वेगळे असतात, तर त्याच्यावरती स्पेसिफिकली आपण कधी काही कमेंट नाही करता. आणि बिकॉज डॉक्टर्स जे असतात ते पेशंटला आयडेंटिफाय करून खूप बेटर त्याच्यावरती ओपिनियन देऊ शकतात. बट ओव्हरऑल जर का तुम्ही पाहाल, एक बेसिक फूड स्ट्रेंथनिंगसाठी जर का तुमचा फ्लॅट फीट असतो, तो आम्ही म्हणतो की तुम्ही बॉल घ्या, रोल करा. बाटली असते बेसिकली, तुम्ही बाटलीला जर का बर्फ ठेवला किंवा त्याला हे केलं तर बाटलीला पायाच्या खालती रोल करू शकता. तुम्ही एक रुमाल घेतला, टॉवेल टाईप छोटासा, आणि त्या टॉवेलला पायाच्या खालती ठेवून स्वतःजवळ त्यांना तुम्ही बोटां थ्रू त्या टॉवेलला स्वतःजवळ घ्या. वी स्ट्रेंथन द स्टफ. तुम्ही काफ स्ट्रेंथनिंगसाठी म्हणजे तुम्ही हील्स वरती खालती, म्हणजे आपल्या काफ स्ट्रेंथनिंगसाठी वरती खालती करू शकता. आणि या सगळ्या गोष्टी, चौथं म्हणजे तुम्ही थेरा बँड घेऊन बोटांमध्ये दोन्ही थंबमध्ये फसवून स्ट्रेंथ करू शकता. तर या सगळ्या गोष्टींना डॉक्टर्स किंवा कोणी एक्सपर्टीज नाही लागत. या गोष्टींना एक रेग्युलर मोबिलिटी एक्सरसाइजेस आहे, जे आपण रेग्युलरली जर का केल्या तर ओव्हर द टाईम फूट स्ट्रेंथनिंग झाली तर फूट पेन नाही होत. ओके. सो ह्याच्यामध्ये सर हेल्थ, आपण म्हणतोय की हेल्थमध्ये पण काही गोष्टी केल्या पाहिजे का डाएटमध्ये? सो सी, डाएट इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह मॅटर, करेक्ट. तर डाएटला जर का आपण पाहायला गेलं तर इट प्लेज, आता खूप साऱ्या लोकांची डाएट खूप खराब राहते आणि आम्ही ऑनेस्टली पाहतो वी आर नाउ ओबीज कंट्री पण म्हणतात. और तीसरा आदमी थोडा मोठा है तो उसके वजह से फूड पे ऑब्वियसली प्रेशर येतोच. बरोबर. तर डाएटमध्ये ऑफकोर्स प्रोटीन डेफिशिट कंट्री आहे आपण प्रोटीनला इतकं लक्ष नाही देत, आपण कार्ब स्पेसिफिककडे जास्त राहतो. तर डाएट म्हणजे तेच की म्हणजे माझं तर नेहमी सगळ्यांना म्हणणं राहतं की डायटिशियन ज्या असतात आपल्या, त्या खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या लाईफमध्ये, ज्यांच्याकडे आपण इतकं काही लक्ष देत नाही. आजकाल काय ChatGPT वरती आपण सगळं काही टाकून देतो और आ जाएगा, बट ChatGPTला ह्युमन
टच नाही आहे ना, इमोशन्स नाही आहे, उनको हे नाही पत्ता, आपल्याला हे नसतं माहिती की माझी लाईफस्टाईल कशी आहे, माझे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे. म्हणून डाएटमध्ये ऑफकोर्स सगळेच लोक तेच म्हणतात, प्रोटीन जादा, कार्ब्स कम, रेपिटेटिव्हली, बट इट्स अ व्हेरी सब्जेक्टिव्ह टॉपिक, राईट. तर तुम्ही खूप असा ओव्हरऑल कॉमन प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती कमेंट करण्यापेक्षा एक स्पेसिफिकली प्रत्येकाचं प्रॉब्लेम स्टेटमेंट, प्रत्येकाची लाईफस्टाईल, प्रत्येकाचे उठणं बसणं वेगळं आहे, तर ते इंडिव्हिज्युअलिटीवरती डाएट फॉलो करून. आणि डाएट प्लेज अ व्हेरी वायटल रोल इन टर्म्स ऑफ स्ट्रेंथनिंग ऑफ ओव्हरऑल मसल्स इन द बॉडी इन्क्लुडिंग द फूट. सो दॅट इज द लॉजिक. सो त्याच्यामध्ये सर जसं की आपण शूज वगैरे घालतो, सो त्यामध्ये सोल एक गोष्ट आहे जे खरं तर खूप इग्नोर केली जाते मला वाटतं, की जे पण ब्रँडने दिलं आहे ते एकदम सॉफ्ट नसतं. सो त्याच्यामुळे पण खूप सारे पेन होतात. पर्सनली माझ्या भावाला पण तसं झालं होतं की सोलच चांगला नव्हता, त्यामुळे कुठेतरी पेन, आणि सोल बदलला तर पेन थांबलं. बरोबर. सो असं असतं का, म्हणजे काय रिलेशन आहे त्याबद्दल, आणि सोल कसा सिलेक्ट करावा? राईट. तर असं म्हणतात सोल इज द सोल ऑफ द शूज, करेक्ट. तर आता ते बॅकबोन आहे शूजचं. तुम्ही जर का खूपदा पाहाल तर एकदम अशी पातळशी एक लेयर असते फोमची, बरोबर. आणि त्याला म्हणतात की बहुत अच्छा ब्रँडेड शूज आहे. तर बट प्रत्येक ब्रँडेड शूजचा इन्सोल तर सेम आहे. तो बाहेरनं सुंदर दिसतो, खूप इतका मोठा दिसेल, A6चा, रिबॉकचा, सगळ्यांचा, बट इन्सोल तर त्यांच्या खराबच आहेत ना ओव्हरऑल. बरोबर. तर इन्सोल इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह प्रोसेस. प्रत्येकाचे पायाच्या प्रॉब्लेमच्या हिशोबाने इन्सोल्स असतात. जेल इन्सोल जर का तुम्ही पाहाल, लाईक डायबेटिक लोकांसाठी वेगळे इन्सोल्स असतात, तुमच्या फ्लॅट फिटसाठी वेगळे इन्सोल असतात, तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या हिशोबाने इन्सोल चेंज होतात. आम्ही कधीच नाही म्हणत की म्हणजे खूप महाग जोडे घ्या. आम्ही हे म्हणतो वाईड, म्हणजे समोरनं थोडे वाईड जोडे घ्या, त्यात छानसा इन्सोल टाका तरी चालतं. जसे आम्ही ऑर्थो शूज बनवतो. ऑर्थोपेडिक शूजच्या मागचं रिझन तेच असतं की खूपदा तुमचं वरती म्हणजे तुमची स्किन पातळ असते, त्याच्यासाठी तुमचे स्पेशल मटेरियल्स असतात वगैरे. म्हणून आम्ही तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या हिशोबाने तुम्हाला इन्सोल देतो की तुमच्या शूजमध्ये तुम्ही तो इन्सर्ट करा. आणि तुम्हाला जर का खूप त्रास आहे तर त्यालाच कस्टमाइज करा ना. तर शूजमध्ये कशाला मग पैसे टाकता महाग महाग जोडे घेऊन? अगेन द ब्रँड प्ले आहे तो पूर्ण. इट इज नॉट अ कम्फर्ट प्ले. ॲस्थेटिकली किंवा ती किती छान सुंदर गोष्ट दिसते, वा वा मी किती छान, मी 20,000चा जोडा घेतला. अरे बट तो कम्फर्टेबल आहे की नाही हे तर माहीतच नाही ना. मग त्याच्यावरती अजून मग तुम्ही 3-4 महिने घालवाल, अजून तुमचा पाय खराब कराल. रादर दॅन तुमच्या पायाबद्दल तुम्ही माहिती करून घ्या, सोल चांगला ठेवा, कोणत्याही जोड्यात टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे पण सिलेक्ट कसं करावं सोलचं, काही आपण म्हणतो ना क्रायटेरिया? अगेन इट कम्स टू द स्कॅनिंग, राईट. आय नीड टू आपल्याला ते डॉक्टरला आयडेंटिफाय करणं पायाच्या हिशोबाने, मग तुमच्या स्कॅनिंगच्या प्रेशरच्या हिशोबाने, मग तुमच्या करेक्टिव्ह लाईफस्टाईलच्या हिशोबाने. कारण की तुमचा सोल पण चेंज होतो. तुम्ही जर का सकाळी वॉकिंगला चालले तर तुमचा शूज वेगळा आहे, तुम्ही दिवसभर ऑफिसला आहे तर तुमचा जोडा वेगळा आहे, तुम्ही रात्रीला घरी आले तर तुमची चप्पल वेगळी आहे. तर सोल जो असते त्याच्यावरती तळपाय आपला असतो ते चेंज होत आहे एव्हरी टाईम. बट ते सिमिलर ठेवायचं जर का तुम्हाला सगळीकडे, तर तुम्हाला स्कॅनिंग, त्याला कस्टमायझेशनकडेच जावं लागेल. सिमिलर जेव्हा सगळीकडे राहतो तेव्हा तुमचा फूट पेन रिलीफ नाही होत आणि तुमचा रिकव्हरी फास्टर राहते. आपण कसं करतो ना, खूपदा वेगळे शूज घालतो वेगवेगळ्या ओकेजनसाठी आणि कंटिन्युअसली पेनमध्ये राहतो. सो दॅट इज द आयडिया. ओके. सो लास्टली काय सांगाल जाता व्यवस्था? लास्टली सर तेच की आपण फूट पेनला इग्नोर नका करू. इट इज नॉट नॉर्मल, बिलकुल नॉर्मल नाही आहे. खूप लोक शेवटपर्यंत फूट पेन इग्नोर करून ऑपरेटिव्ह स्टेजेसपर्यंत पण जातात. मी स्वतः आमच्या स्टोर्सच्या एका कस्टमरची 2 वर्षाची जर्नी पाहिलेली आहे. त्यांना नी रिप्लेसमेंट सांगितलं होतं डॉक्टरांनी, आणि सगळ्यात पहिले नी रिप्लेसमेंट ऐकल्या सगळे लोक फॅमिलीमध्ये म्हणतात की नाही करायचं. मग विंडो शॉपिंग चालू होते, डॉक्टर टू डॉक्टर चालणं, मग बाम लावणं, मलम लावणं, कोणचे तरी तेल लावणं, कोणत्या तरी बाबांनी काही सांगितलं काही करणं, जे पॉसिबल आहे ते करतात, बट सर्जरी नाही करत. आणि वन ऑफ द सोल्युशन ते पाहतात, चला फुटवेअर घेऊन घेऊ, राईट. तर त्या लेवलपर्यंत न जाणं इज द टास्क, की तुम्ही डे 1पासनं करेक्टिव्ह फुटवेअर, करेक्टिव्ह एक्सरसाइजेस घातलं, तुम्हाला सगळ्या मलमची गोळ्यांची इतकी गरजही नाही पडत.
ऑन द टॉप ऑफ दॅट की पॉइंटेड शूज घालणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे सध्याच्या याच्यात, ज्याच्यामुळे हे कंटिन्युअसली फूटचे इश्यूज होतातच आहेत. आणि लास्टली आय वुड लाईक टू से की पेनला इग्नोर नका करू. हा प्रॉब्लेमचे जो नंबर आहे इंडियामध्ये, जो 28% पॉप्युलेशन इज फ्लॅट फिटेड, तो आपल्याच चुकीमुळे आपण 40पर्यंत घेऊन जाऊ, कारण की आपण इग्नोरंट आहे. तो नंबर कमी करायचा आपल्याला वाढवायचा नाही आहे. तो आपल्याला डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड नाही ऐकून घ्यायचा आहे जेव्हा आपण वर्ल्ड स्टेजवरती जातो. ते चांगलं नाही वाटत ऐकायला. आपल्याला हे नाही आवडणार की आपण ओबीज कंट्री आहे. तर हे सगळ्या गोष्टी चेंज करायला आपल्याला स्वतःला चेंज व्हावं लागेल. तर त्याकरिता यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम समथिंग. म्हणून ते प्रॉब्लेम्सचा वाढ जाण्याच्या आधी त्याला रूट कॉजवरतीच संपवा इज द एंडिंग. आय थिंक यू आर डुईंग अन ॲब्सोल्युटली अमेझिंग जॉब. मराठी उद्योजकांसाठी तसेच फोरम्स खूप कमी आहेत. मराठी लोकांकरिता बिझनेस टूल्स खूप कमी आहेत. काही स्पेसिफिक कम्युनिटीजनी कॉर्नर करून ठेवलेलं असतं. तर खूपदा मी ऑब्झर्व केलेल्या पर्सनली की सरनेम्स ऐकून पण बिझनेस करण्यासाठी तो एक प्रॉब्लेम येतो की, आणि त्याचा तो जो माइंडसेट आहे तो आपण महाराष्ट्रामध्ये राहून तो चेंज केलाच पाहिजे. आय थिंक ती गोष्ट जर का तुम्ही करत आहात तर ती खूप चांगला चेंज घेऊन येईल ओव्हर द टाईम. आणि आय थिंक तुम्ही हे करत राहा. सो दॅट इज द ओनली एंडिंग नोट. सो थँक्यू सो मच.